नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असं एकदम उपमा बनवत आहोत। तर वेगळ्या पद्धतीने थोडासा उपमा होणार आहे आणि वेगळ्या स्टाईलने होणार आहे। तर नक्की पहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ आणि पूर्ण पाहायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूयात आपण हा जो उपमा आहे तो कसा बनवायचा आहे। तर आता पहिले प्रथम आपण कढई चांगली गरम करून घेऊयात आणि मग त्यामध्ये तेल ओतूयात। आता तेल आपल्याला मोजमापानुसारच ओतायचं आहे किंवा मोजमापानुसारच घालायचं आहे। तर आता मी पुढे ते मोजमाप सांगेन तुम्हाला। तर आता आपण जो कढीपत्ता आहे ताजा ताजा असा कढीपत्ता एक 15-20 पानं त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तेलामध्ये। आणि नंतर आपण ऍड करणार आहोत जिरं आणि मोहरी अर्धा चमचा। जिरं मात्र 1 चमचा घालायचं आहे आपल्याला आणि मोहरी जी आहे ती अर्धा चमचा घालायची आहे। आता जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। सोबत कढीपत्ता जो आहे तो सुद्धा चांगला खरपूस असा तेलावरती भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता कसा कलर आलेला आहे तो। आणि मग त्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत आणि तोही कट करून अगदी बारीक कट करायचा आहे बटाटा। तुम्ही सालाऐवजी टाकू शकता किंवा सालासोबत जरी टाकलात तरी चालेल, पण बटाटा अगदी बारीक करून टाकायचा आहे जेणेकरून उपम्यामध्ये एक मस्त अशी टेस्ट येईल मध्ये मध्ये जेव्हा उपमा आपण खातो तेव्हा। तर आता आपला जो बटाटा आहे तो सुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी तांबूस कलर येईपर्यंत। आता आपण मिरच्या सुद्धा सोबतच टाकून घेऊयात म्हणजे तेलामध्ये छान असं परतता येईल आपल्याला आणि मिरचीचा तिखटपणा सुद्धा यामध्ये जाईल। तर आता पाहू शकता मिरच्या आपण 4-5 घातलेल्या आहेत। तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता जवळजवळ अर्धा किलोच्या आसपास हा रवा घेतलेला आहे मी। तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वाटीच्या सहाय्याने मोजून सुद्धा घेऊ शकता। आता 2 वाटी जर रवा असेल तर 5 वाटी आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। उपमा जेव्हा अगदी किचकिच झालेला किंवा अगदीच पातळ असा उपमा चांगला असं टेस्ट अशी चांगली त्याची येत नाही, तर त्यासाठी आपण 5 वाटी घेत आहोत। जर तुम्हाला मऊ अगदी मऊसूत तसं उपमा हवा असेल तर मात्र 1 वाटीमागे 3 वाटी पाणी तुम्ही ऍड करू शकता। आणि तेल म्हणायला गेलं तर 1 वाटी तेल आणि 1 वाटी उपमा म्हणजे 1 वाटी रवा। आता समजा जर तुम्हाला कमी तेल घालायचं असेल तर मात्र तुम्ही तेल सुद्धा थोडंसं कमी करू शकता, पावणा वाटी तेल तुम्ही घेऊ शकता। तर आता पाहू शकता आपण पाणी सुद्धा चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे। आता पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेत आहे जेणेकरून उपम्याला छान अशी चव येईल। जेव्हा आपण वरतून नंतर उपमा झाल्यानंतर मीठ घातलीस ना तर मीठ कधी कधी लागत नाही, म्हणून आपण पाण्यामध्ये ऍड करत आहोत। आणि जर कमी मीठ पडलं तर मात्र आपण वरतून सुद्धा मीठ ऍड करणार आहोत। आता कांदा जो आहे तो कांदा सुद्धा आपण टाकलेला आहे या रव्यामध्ये। आता जवळजवळ 2 कांदे आपण या रव्यामध्ये घातलेले आहेत। तर तुम्ही म्हणाल तेलामध्ये ऍक्च्युली कांदा घालायला हवा होता, पण थोडंसं वेगळ्या स्टाईलने करत आहोत मी। असा सुद्धा कांदा खूप छान असा परतून निघतो आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। खूप छान असा आपण वाफवून घ्यायचा आहे कांदा, फ्राय नाही करायचा। आता आपण सतत असं परतत राहणार आहोत। तर आता आपला कांदा जो आहे तो सुद्धा आपण रव्यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता कोथिंबीर सुद्धा आपण
रव्यामध्ये ऍड केलेली आहे आणि कांदा रवा आपण छान असा भाजून घेतलेला आहे। आता थोडासा कांदा आणि रवा चांगला भाजल्यानंतर मग आपण टमाटा ऍड करत आहोत। टमाटा ऍड करून आपण परत एकदा परतून घेऊया हा रवा, कारण टमाटा सुद्धा सर्व मिक्स झाला पाहिजे। आणि नंतर आपण हे जे मिश्रण आहे ते सर्व साहित्य आहे तर हे झाकून ठेवणार आहोत एक 5 मिनिट, जेणेकरून कांदा टमाटा चांगला वाफवला जाईल आणि छान अशी आपल्या उपम्याला टेस्ट येईल। आणि आता बंद करून घेतलेला आहे आपण। आता परत आपण थोडंसं हलवून घेऊया। आता यानंतर आपण पाणी ऍड करत आहोत, तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण सुद्धा सांगितलेलं आहे। आता व्यवस्थित असं हे पाण्यामध्ये रवा आपण हलवून घेऊया। आता पाणी छान असं म्हणजे असं ऑब्झर्व करून घेतं पाणी, किंवा असं छान असं खेचून घेतलेलं आहे पाण्याला, पाहू शकता। अगदी मस्त असा हा आपला उपमा तयार आहे। अजून आपण वाफवून घेणार आहोत। एक 5 ते 7 मिनिट आपण हा जो रवा आहे हा उपमा आहे तो वाफवून घ्यायचा आहे। तर आता आपण छान असा हा जो उपमा आहे तो परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचे आहेत सर्व साहित्य आणि वाफेवरती चांगलं वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण झाकण लावून 1 मिनिट बंद करून ठेवूयात। आणि पाहू शकता आपला मस्त असा हा उपमा तयार आहे। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर थोडीशी जरी आवडली तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक यू। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद।